नमस्कार मित्रांनो, आफ्टर मॅरेज एक प्रेमकथा भाग 81 आपण पाहणार आहे. प्रवीण उठ, काय झाले? प्रवीण, असं काय बडबडतोस तू? उठ, काय झाले तुला? योगिता त्याला झोपेतून जागा करत म्हणाली. तसे त्याने डोळे उघडले. योगी, तू तू मला बडबडत तो आजूबाजूला पाहू लागला. प्रवीण, अरे काय झाले? तू माझा हात धरून असा का खेचत होतास आणि झोपेत असं का बडबडत होतास? योगी, आय लव्ह यू म्हणत त्याने तिला घट्ट मिठीत घेतलं. प्रवीण, तुला वाईट स्वप्न पडलं का? ती त्याच्या केसातून कुरवळ त्याला शांत करत म्हणाली. हो, खूप वाईट स्वप्न पडलं योगी. तू मला सोडून नाही ना जाणार? तो मिठी घट्ट करत म्हणाला. नाही रे राजा, तुला सोडून कुठं नाही जाणार, ती त्याला समजवण्याच्या सुरात म्हणाली. त्याच्या मनातून मात्र त्या स्वप्नात घडलेल्या गोष्टी जाता जाता जात नव्हत्या. दुसऱ्या दिवसाची सकाळ सगळ्यांसाठीच धक्कादायक होणार होती. योगिता उठून तिचं आवरत होती. प्रवीण पण लवकर उठून जिमला गेला होता. श्रीधरराव त्याच्या रूममध्ये त्यांचं आवरत होते. सुमित्रांनी पण नुसतंच त्यांचं आवरून देवघरात पूजा करायला घेतली होती. बाहेर काशीराम झाडांना पाणी घालत होता. तेवढ्यात गेटवर एक रिक्षा थांबलेली दिसली. त्यातून एक मुलगी उतरून गेटमधून आत येत होती की तिला पाहून सुरक्षारक्षकने अडवले, पण ती त्याला न जुंपता आत आली. तसा काशीराम हातातलं काम तेथे टाकून तिच्या दिशेने गेला. ओ बाई, तुम्ही कोण? आणि अशा कोणाला न विचारता आता कुठे निघालात? तो तिला अडवत म्हणाला. नॉनसेन्स सर्व्हंट, तू मला ओळखत नसला तरी या घरातले सगळे मला ओळखतात. चल हो मागे म्हणत ती त्याला धुसकाळून पुढे चालू लागली. ओ बाई, थांबा थांबा म्हणत तो तिच्या मागे आला. यू रास्कल, तुला मी बाई दिसते का? ती माघारी ओढून काशीरामवर चिडून त्याच्यावर खेकसली. बाहेर कसला गोंधळ सुरू आहे ते सुमित्रांना नीट ऐकू येत नव्हतं, म्हणून त्यांनी रखमाला आवाज दिला. रखमा, अगं बाहेर कसला गोंधळ सुरू आहे बघ जरा. सुमित्रा बोलतच होत्या की माधुरी दरवाजात उभी. सासूबाईंनी, अहो मी तुमची सूनबाई, माझं औक्षण करून माझं गृहप्रवेश करून आत घ्या. ती मोठमोठ्या आवाजात बोलली तशी त्या देवपूजा अर्धवट ठेवून तशाच उठल्या. तो आवाज ऐकून आत्या आणि तन्वी पण आल्या. श्रीधरराव पण त्यांचं आवरून बाहेर येतच होते की त्यांच्या कानावर माधुरीचं वाक्य पडलं. योगिता पण गोंधळून ऐकून पटकन रूममधून बाहेर आली. तर तन्वी आणि आत्या जिन्यातच समोर पाहत उभ्या होत्या. तिने समोर पाहिलं तर माधुरी. अचानक माधुरीला समोर पाहून योगिताच्या काळजात धस्त झाले. तिची पाऊल आहे तसेच जागेवर स्तब्ध झाले. सगळे आहे त्या जागेवर स्तब्ध उभं होते. तेवढ्यात जिमला गेलेला प्रवीण पण नेमकाच आला होता. माधुरीला दरवाजात उभी पाहून तो पण शॉक झाला. तो तिला अचानक दरवाजातून पाहून एका बाजूला स्तब्ध उभा राहिला. अचानक माधुरीला दरवाजात पाहून सगळे शॉक झाले होते. सगळ्यांना शॉक झालेलं पाहून तिला जास्त चेव आला. सासूबाई, अशा काय पाहताय? काय झालं? माझं औक्षण करायला आरतीची थाळी घेऊन या ना. असं किती वेळ मला दरवाजात तटकाळ उभं ठेवणार आहात? बोलता बोलतच तिची नजर पाठीमागून आलेल्या प्रवीणवर पडली. अरे वा नवरदेव तुम्ही? बघा, म्हणजे आपण दोघांनी जोडीनं गृहप्रवेश करावा अशी देवाची पण इच्छा आहे. ती त्याच्या जवळ जात म्हणाली. शट अप माधुरी, गेट आऊट, चल निघ इथून. तो धाराधार नजरेने तिच्याकडे पाहत म्हणाला. अरे अरे, एवढे चिडायला काय झाले त्यात? ती बोलता बोलता त्याचा हात पकडणार एवढ्यात तो झटकन आत आला. तसे श्रीधरराव पण पटकन पुढे आले. प्रवीण, तू आत जा. हे बघ माधुरी, तू माझ्या मित्राची मुलगी आहेस म्हणून मी काही दिवस इकडे राहायला आलीशील तर तुला या घरात यायला आमची काही हरकत नाही. पण तू या घराची सून म्हणून घरात यायची विचार करत असशील तर आल्यापावलीच माघारी जा, कारण तो अधिकार तुझ्या कर्मानेच गमावला आहेस. श्रीधरराव तिला समजावत म्हणाले. काही अधिकार वगैरे गमावला नाही मी. अजूनही माझ्या हातात सर्व अधिकार आहेत.
तेवढ्यात पाठीमागून 2 हवालदार आणि इन्स्पेक्टर आलेत. आता हेच देतील माझा मला अधिकार मिळवून, माधुरी कुत्सित हसत म्हणाली. तसे पोलिसांना पाहून आता सगळे टेन्शनमध्ये आले होते. माधुरीसोबत पोलिसांना पाहून योगिताच्या पायाखालची तर जमीनच सरकली. आपोआपच तिला पायातले अवसान गळून गेल्यासारखं वाटत होतं. ती पाय गाळून खाली बसणार एवढ्यात प्रवीणने तिला येऊन पकडले. योगी, तू घाबरू नकोस, मी आहे, म्हणत त्याने तिला सोफ्यावर बसवलं. प्रवीण, ती बघ, ती तिच्या सोबत पोलिसांना घेऊन आली, अडखडत थरथरत्या ओठांनी म्हणाली. थांब तू, शांत हो, मी बघतो, म्हणत तो दरवाजाच्या दिशेने गेला. नमस्कार सर देशमुख साहेब, इन्स्पेक्टर साहेब पुढे येत म्हणाले. श्रीधररावांनी पण त्यांना नमस्कार केला. सर देशमुख साहेब, या मुलीने तुमच्या कुटुंबाविरोधात पोलीस चौकीत येऊन तक्रार नोंदवली आहे. तिचं म्हणणं आहे की तुमच्या मुलाचं हिच्याशी लग्न झाले आहे आणि तसं तिने सर्व पुरावे पण पोलीस स्टेशनमध्ये सादर केले आहेत. तिचं असं म्हणणं आहे की तुमच्या मुलाचं तिच्याशी लग्न होऊन पण तुम्ही तिचा सांभाळ करत नाही. वरून तुमचा मुलगा अजूनही तिला भेटायला पण जातो. काय नॉनसेन्स साहेब, ती खोटी बोलते, प्रवीण तिच्याकडे पाहून रागाने लाल होत म्हणाला. प्रवीण, तू थांब, मी बोलतोय, श्रीधरराव म्हणाले. साहेब, तुम्ही आधी आत या, बसा, मी तुम्हाला सर्व सांगतो, श्रीधरराव इन्स्पेक्टर साहेबांना विनंती करत म्हणाले. त्यानंतर इन्स्पेक्टर साहेब आत आले. हे बघा साहेब, ही मुलगी माझ्या मित्राच्या जवळच्या मित्राची मुलगी आहे. तिचं आणि माझ्या मुलाचं मी आणि माझ्या मित्राने मुलीच्या संमतीने लग्न ठरवलं होतं. लग्न ठरलं, नंतर एंगेजमेंट पण झाली. सर्व सुरळीत चालू होतं. बघता बघता लग्नाचा दिवस उजळला. लग्नाच्या दिवशी सर्व विधी पार पडले. ऐन लग्नाच्या वेळी ही मुलगी गायब झाली. ती कुठे गेली, काय गेली, आम्हाला काही समजायला मार्ग नव्हता. बाहेर पाहुण्यांनी हॉल भरला होता आणि ऐन लग्नाच्या वेळेला मुलगी गायब झाली, आम्हाला काही सुचत नव्हतं. बाहेर जर ही गोष्ट समजली तर समाजात दोघांना पण तोंड दाखवायला जागा राहणार नाही, या विचाराने आम्हाला काय करावे ते सुचत नव्हतं. अशा आयत्या वेळी इज्जतीचा विचार करून मी माझ्या मुलाचं दुसऱ्या अनोळखी मुलीशी लग्न लावून दिलं आणि यात तिच्या आईबाबांचा पण सहभाग होता. अशा कठीण प्रसंगी मी आणखीन काय करायला हवं होतं. आज लग्नाला 6 महिने उलटून गेले, नंतर ही मुलगी येते. इन्स्पेक्टर साहेब पण श्रीधररावांचं बोलणं ऐकून शॉक झाले. पण क्षणात स्वतःला सावरत ते पुढे म्हणाले. सर देशमुख साहेब, तुम्ही त्यावेळी तक्रार नोंदवली होती का? नाही म्हणजे? नंतर अनोळखी नंबरवरून तिने कॉल केला होता की ती ठीक आहे म्हणून, मग तक्रार नाही नोंदवली, श्रीधरराव म्हणाले. सर देशमुख साहेब, तिच्याजवळ तुमच्या विरोधात पुरावे आहेत. म्हणजे लग्नाचे पत्रिकेपासून ते लग्नाच्या सर्व विधीचे फोटो वगैरे तिच्या जवळ आहेत आणि लग्नानंतर तुमचा मुलगा तिला भेटायला गेलेला ते व्हिडिओ फोटोज पण तिच्या जवळ आहेत. त्यामुळे आम्ही काही करू शकत नाही. तिला तुम्हाला तुमची सून मानून घरात घ्यावे लागेल. तसा प्रवीणचा रागाचा पारा चढला. काय बोलतंय हे साहेब तुम्ही? म्हणजे बाबांना एवढं वेळ तुम्हाला जे सांगितले खोटं आहे का? ती काही खरी आहे, काही खोटी पुरावे दाखवे, त्याच्यावर तुमचा विश्वास आहे का? हे बघा मिस्टर, तुम्ही लग्नानंतर हिला भेटायला गेलेले व्हिडिओ तिच्या जवळ आहेत. ही केस जर कोर्टात गेली तर पुढे तुम्हाला महागात पडेल. इन्स्पेक्टर साहेब प्रवीणवर नजर रोखून म्हणाले. साहेब, पण ती जे काही सांगत आहे ते सर्व खोटं आहे, प्रवीण म्हणाला. काय? हे बघा, माझ्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की नाही आहात? इन्स्पेक्टर साहेब तो व्हिडिओ दाखवत म्हणाले. तुम्हाला आता कसं सांगू मी सर्व खोटं आहे? प्रवीण हताश होत म्हणाला. हे बघा सर देशमुख साहेब, तुम्ही मला जे सांगितले त्यावर माझा विश्वास आहे, पण आमचे हात पण कायद्याने बांधले आहेत. इन्स्पेक्टर साहेब श्रीधररावाकडे पाहत म्हणाले. योगिताचं काडीस तर हे सर्व ऐकून बंद पडण्याची वेळ आली होती. हे बघा सर देशमुख साहेब, तुम्ही प्रतिष्ठित मंडळी आहात म्हणून आणि
महत्त्वाचं म्हणजे तुमच्यावर आत्तापर्यंत कोणतीच पोलीस कंप्लेंट नाही. मी एक सांगतो बघा पटेल का. तिच्याशी गोड बोलून तिची कंप्लेंट मागे घ्यायला सांगा. तिने ऐकलं तर पुढे काही होऊ शकते. इन्स्पेक्टर साहेब जाता जाता म्हणाले. माधुरी अजूनही दरवाजात उभी होती. ती घरात येते की आल्या पावली परत जाते. आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये काय होईल ते नक्की बघा.